सुरुवातीला लहान होती, ही केळी अगोदर लावल्या लहान होती आणि टेम्परेचर मध्ये सापडलेली केळी म्हणजे हालतच नव्हती. लय लहान म्हणजे काय तिला हीच नव्हतं. मकाच्या मोडावाने रोप होती, म्हणजे मग त्याच्यामुळे ती, आणि त्यांनी म्हणजे लय खर्च करून बी ती हल्ली नव्हती. म्हणजे जागेवर राहिलेली होती, म्हणजे नुसती हिरवीच होती. अशी त्याची काय वाढ ही काय म्हणजे ही घ्यायच्या अगोदर तुम्ही भरपूर आबादले, लय म्हणजे लय आबादल्या, म्हणजे मापाच्या पुढे सोडून द्यायचा असला टाइम होता. म्हणजे योग झाला म्हणायची भेट आपली त्या डोंगरे साहेबांमुळे, बरोबर आहे का नाही. त्यांनी सांगितलं की सुरुवातीला रोज म्हणलं तरी प्रे मारत होत, सकाळ संध्याकाळ रोज प्रे होता हिला. इथं काय बांध पलीकडेच आहे. आता आम्हाला खरं कळलंय. आम्ही म्हणलं तुम्ही अगोदर काही जास्त आबादलेच नव्हते. आबादलेत म्हणजे लय आबादले, पण ती रिझल्ट तसा लागला नाही. नाही मग आपण ही व्हिडिओ का काढतोय ऐका, विषय असा आहे की आपण ही युट्यूबला टाकतोय सगळं. बरोबर आहे ना, पण ती सुरुवातीला ही जी अपडेट होती ती म्हणजे कसं म्हणतात ना, ते मोकार, मग तसं मोकारच म्हणावं लागेल. काय सुद्धा त्यात फरक पडला नव्हता. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी 1 महिना 26 दिवसात झालेला जो हा बदल आहे, तर काय सांगू शकाल? वापरा बायोटे म्हणजे आहे ना, हे चांगलं औषध आहे, लोकांनी वापरावं. याला बुंदा वगैरे चांगला होतोय, झाडाची उंची बी फास्ट म्हणजे चालते, पानं वगैरे रुंद पडतात, वापरायला चांगलं औषध आहे. ज्या शेतकऱ्यांना असं वाटतंय बाबा मी माझ्या पद्धतीने सगळे प्रयत्न करून मी ह्या वेळेस जरा थोडंसं मला वेगळंच वाटतंय माझं पीक, त्यावेळेस तरी वापरा. कारण मला काय म्हणायचंय, तुमचं हे पूर्वावस्थेचं व्हिडिओ फोटो जर बघितले तर ह्या अशी केळी बऱ्याच जणांना शंका येईल. पण विषय असा आहे की तुम्ही स्वीकारल्यामुळं आज तुम्हाला असं महाग वळून बघायची गरज नाही की, कारण प्लॉट एकदम सुंदर आलेला आहे, खालीवर नाही काय नाही. तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुम्ही सल्ला संदेश काय सांगू शकाल? चांगलं आहे वापरा बायो ऑर्गॅनिक. आपलं बुंदा वाढतंय, पोगा सरळ निघतोय, पानं पसरून निघतात, उंची वाढते चांगली. मला काय म्हणायचंय बघा बरं का, तुम्ही धाडसी निर्णय घेतला, आज आपल्याला इथं धाडसी निर्णय घेतलेलाचा रिझल्ट दिसतोय. आता विषय असा होतो केळी क्षेत्रातल्या आपल्या शेतकऱ्यांचा, शेतकरी कुठले असू द्या, कुठल्या क्षेत्रातले कुठल्या भागातले असू द्या, आपला शेतकरी कष्ट कराय खर्च कराय कमी नाही बरं का. पण विषय काय होतोय, ज्या वेळेस पीक वय खातंय त्यावेळेस आपल्या शेतकरी मित्राला पडलेला प्रश्न असा आहे की मी आता काय करू. साहेब नमस्कार, आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. विठ्ठल चंद्रकांत कोकरे, राहणार खातगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बरं, आता आपण जी ही केळीची लागण केलेली, थोडासा कॅमेरा खाली घ्या. ही समोर किती फुटावर आहे? हे 4 फूट अंतर आहे. आणि ही समोर किती आहे? ते 6 फूट अंतर. 6. आणि असं समोर हे समोर 5. म्हणजे जाचक पॅटर्न वापरला. ह्याच्यात ही 6 ठेवलं, इथं 8 ते 8.5 9 ठेवतात बरेच शेतकरी. ही 4च असतं, बरोबर आहे, जोडवळ पद्धत. ते आपण 6 ठेवू, पण 6 ठेवले. आणि आपली टोटल झाडं किती? ही 41. आणि क्षेत्र किती आपलं? 2 एकर 5 गुंठ. इकडून 2 एकर 5 गुंठ आहे आणि त्याच्यात 41 झाडं बसवलेत. म्हणजे मी मुद्दाम का घोगरे सर उल्लेख करतोय की तुम्ही एक वेगळा पॅटर्न राबवलाय, कारण आम्ही रोज केळीवरच काम करतोय. पण ही तुमचं वेगळं आहे, म्हणजे ही 4 बरोबर आहे, पण ही 6 नाही, ही 8.5 8 7 पर्यंत आहे. तुम्ही 6 म्हणजे अजून 1 फूट कमी केला, आणखी 1 फूट कमी करून तुम्ही काय केलं की रोपं कशी जास्त बसवते आणि ह्याच्यावरती विचार केलाय. आता ह्याची लागण तारीख किती आहे? 1.5 महिना झालाय, म्हणजे अंदाजे लागण करून 1.5 महिना झाला. आणि आजची तारीख किती आहे? 14. उद्या शनिवार, 14 मार्च 2025 तारीख आहे आजची, बरोबर आहे ना साहेब? तर आता बघा, ही 1.5 महिन्याची लागण आहे तुमची. रोप असताना बारीक असतील, हो लय मकाची मोड एवढी. हा, आणि आता पण बघितलं तर तसं वयानुसार त्याची पाहिजे अशी वाढ नाही, पण बारीक होती म्हणल्यावर आता चांगलीच आहेत म्हणायचं. हो, कारण आपल्याला माहिती पहिली कशी होती ना आता अशीच म्हणल्यावर चांगलीत. पण मग मला काय म्हणायचंय, आता ह्या केळीसाठी आपल्याला तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ऍड करायचे. पण कोणाच्या सांगण्यावरून? तुमच्या सांगण्यावर. तुमच्या शेजारी कोण उभा आहे? हा, डोंगरे सरांनी तुम्हाला कल्पना दिली की वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन मी वापरलंय, चांगलंय, रिझल्ट छान आहे. म्हणजे हे असंच काही घडत नाही. आज मला काय म्हणायचे, डोंगरे साहेब तुमच्या प्लॉट मध्ये उभा आहेत आम्हाला घेऊन, त्यांना काय कमिशन आहे साहेब? ठरलं होतं का? बरं, तुम्हाला आम्ही सांगितलं होतं शेतकऱ्यांना सांगा, तरी सांगताय. म्हणजे ही आपुलकीची देण आहे एकामेकाची, बाकी दुसरं काय नाही. त्याला रिझल्ट आलाय. ही स्वतःच माझ्या फडात येऊन ही दोघं बाबा येतात माझ्या फडात आणि म्हणतात लईच प्लॉट उचलला, केळी उचलली. म्हणजे मला काय म्हणायचं, एक तर तुम्ही बी जाऊन बघितलंय, म्हणजे पुढे विषय मी पण आता बोलायचा मी अजून थांबवतो. कारण विषय कसा आहे, तुम्ही जर दोघं नजरेने बघत आहे, साहेब तुम्हाला सांगतात, तर मग मला काय म्हणायचंय की तुम्ही जो निर्णय घेताय तो आज थोडक्यात योग्य निर्णय घेताय म्हणाय, काहीच हरकत नाही, बरोबर आहे का नाही? कारण आज बघा, मला काय म्हणायचं, तुम्ही असू दे किंवा मार्केटमधला आपला प्रत्येक शेतकरी कष्ट कराय खर्च कराय कमी करत नाही. कुठलाच शेतकरी परिस्थितीने गरीब असन, मध्यम असन किंवा मोठा असन. पण मला एक सांगायचं, हे पाहणारे जेवढे शेतकरी आहेत,
आपण गावात पाटील असन, सरपंच असन, ग्रामसेवक अध्यक्ष असन, किंवा आपण परिस्थितीने लय मोठा असन, आपल्याला मान सन्मान मार्केटमध्ये छान असन, किंवा परिस्थितीने गरीब असन, आपल्या रानातली केळी आपण लावल्यानंतर त्याला कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो, त्याची सगळी जी पाहिजे ती सगळी निगा करतो, पाणी वगैरे सगळं टायमिंगला देतो, आणि ती ज्या वेळेस तिच्या वयानुसार तिची वाढ होत नाही त्यावेळेस पडलेला जो प्रश्न आहे ते कसा सोडवावा ह्या प्रश्नात आपण पडतो. बरोबर आहे का? पण ही लावलेली आपल्या रानात केळी आपण तिला गावात सरपंच आहे, मी सदस्य आहे म्हणून तिला कडेला जाऊन बसून सांगू शकत नाही की तुला यावं लागत नाही तर लय अवघड होईल. आता लय अवघड होईल म्हणजे आपण एकच करू शकतो, ती नाही आली तिला उपटू शकतो. आपण दुसरं करूच काही शकत नाही. आणि आपण उपटू एक शकतो आणि तिला पाहिजे ती आणून टाकू शकतो, पण तिला पाहिजे ती जर नाही भेटलं तर ती अपेक्षित तिची वाढ होत नाही वयानुसार. आणि त्याचं काम आपल्या वापरावयाने हातामध्ये घेतलेलं आहे की प्रत्येक शेतकरी आज परिस्थितीने कसा बी असू द्या, घरात तो काही टायमाला काही वस्तू आणणार नाही, म्हणजे ती खायची असतील, लिहायची असतील, कशाचे पण असतील, पण तो हित खत द्यायला कमी करत नाही. पण ज्या वेळेस ही वय खातं त्यावेळेसचं जी दुखणं आहे ती कुणाला सांगायसारखं नाही. त्याचं उत्तर वापराबायोरेने 34 प्रकारच्या कंटेनमधून काढलंय. त्याचे साक्षात्कार आज तुम्ही दोघं बंधू बी आहेत, त्यांचा प्लॉट जाऊन बघून आलेत, आणि आम्ही पण दोघं जाऊन त्या प्लॉटचं एक व्हिडिओ काढलेला आहे आत्ता. म्हणजे त्यांचा रात्रीचा 19 जानेवारीला काढला आहे. त्यांच्या शेजाऱ्यांनी बी कबूल केली की पलीकडे बांध ह्यांची केळी, अलीकडे हे शेजाऱ्यांची, दोघांनी केळी संगच लावली, कलिंगड संगच लावलं. ती सगळा व्हिडिओ झालेला आहे जसा पाहिजे तसा, कारण दोघं पण खरे लागले, अलीकडचे खरे, हे बी साहेब खरे. आणि दोघांनी खरं काय सांगितलंय की दोघांची लागण एखादीची कलिंगडाची, केळीची, आणि तिकडं कलिंगडाचं वजन किती निघालं, इकडं किती निघालं, तिकडची उंची किती, इकडची उंची किती, तिकडं किती टक्केवारीत कमी बारीक झाड आहेत, इथं टक्केवारीत किती चांगली झाड आहेत, ह्याचा पूर्ण व्हिडिओ आहे. जे पाहणारे शेतकरी हे आहेत त्यांना लक्षात येईन. मी म्हणतो आजचा तो जो व्हिडिओ झाला आहे हे पाहणारे जे आहेत ते मी म्हणतो भाग्यशालीत, कारण असं कुणीच खरं सांगत नाही समोरासमोर. आणि ती बी असं नाही ठरवून चालू मध्ये ह्यांनी आवाज दिला आणि ती आल्यात, म्हणजे मला तर इतकं कौतुक वाटलं. कारण आज बारीक जर अभ्यास केला ना, खरं पायाखाली तुडवलं जातं आजच्या मार्केटला, आणि खोटं डोक्यावर घेऊन चौकात नाचलं जातं. आणि मग विषय असा होतो की जो पण खरा असन, बघा बरं का, एक शब्द तुम्हाला आज सांगतो, अशी डबड्याची काडी वल्ली बघा बरं का, आणि अशी टाकली, असा धडधडात जाळ लागतो बघा बरं का, काही असेल ती पेटत. आता ही एका काडीने एवढं मोठं पेटवलं, एका काडीने बरं का. आता ही काडी थोडक्यात आपण असं समजू की ही लबाडाची काडी टाकली अशा जागेवरती की ती पेटलं, वाळलेलं होतं ती सगळं पेटलं. आता सत्यवान तिथं आली कितीतरी टँकर भरून घेऊन आली तरी ती लबाड काडी लावलेली इजत नाही. काडी कोणी लावली? लबाडानी. इजत नाही सत्याला. मी काय म्हणलं तुम्हाला, लावली काडी कोणी? इजत नाही सत्याला. म्हणजे तिथं कितीतरी टँकर आणून टाकले तरी ती इजत नाही, कारण त्यांनी खूप मोठा घेरा घेतलेला असतो. मग आज असं त्याच्यामुळे मी सांगतोय की खरं पायाखाली तुडवलं जाते, त्याला दाबलं जाते, आणि खोटं डोक्यावर घेऊन नाचलं जाते. आपल्याला हेच बंद करायचंय फक्त. तुम्हाला काय वाटतंय? कारण आपला कष्टकरी शेतकरी जर आज हरत असन आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना जर वापराबायोनिक मधून खाल्लेलं वय बाहेर काढत असन, निघत असन, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहत असताल, आणि आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगू शकत नसन, तर आपण शेतकरी म्हणून घ्यायला खूप अवघड आहे. कारण आपणच आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं तर आपण आपल्या शेतकऱ्यांना वाचू, आणि आपणच काही गोष्टी आपल्या थोडक्या आकडत्यात घेतल्या की बाबा समजा तुम्ही पलीकडे, तुम्ही अलीकडे, जरी सख्खे भाव असले तरी बाबा तुम्ही वापरायचं, तुमचं चांगलं येतं, तुम्ही त्यांना काहीच म्हणायचं नाही. आज असं मार्केटमध्ये चाललंय, आम्ही पाहतोय, कागद झाकून ठेवतात, बरोबर आहे का नाही? पण मग मला काय म्हणायचंय, एक बारकाईने जर अभ्यास केला तर जे काय अज्ञानी आहेत त्यांना एक माझा सल्ला आहे की आणखी अजून अशी परवानगी कुठूनच निघेल नाही, निघणार पण नाही की वर नेह्याला परवानगी भेटली, हिथं कमवलेलं वर नेह्याला परवानगी भेटली. मग हिथंच जर आपण जे म्हणतो ना की मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती होण्यासाठी बरंच काय चांगलं कर्म करावं, मी म्हणतो आपण आपल्या माणसांबरोबर जरी चांगलं खरं वागलो तरी स्वर्ग हिथंच आहे, हिथंच आहे. आणि आपण आपल्या माणसांबरोबर ज्या वेळेस खराब वागू त्यावेळेस आपण काय ती मी पुढे बोलतच नाही. बरोबर आहे का नाही? कारण आनंद कशात आहे? एका सत्यात आणि एकामेकाला सहकार्य करण्यात, आणि एकामेकाला गाळात चाललेला आपला एक सहकार्याचा हात देऊन वर काढण्यात, ह्याच्यासारखं आनंद कशातच नाही.
मग तुम्ही कुठल्या वाऱ्या करा आणि एकामेकाला अगदी मी म्हणतो शेजारी पाजारी तुम्ही निंदा करीत बसला आणि कुठल्या बी देवाच्या वाऱ्या करीत जरी बसला तरी ती देव सुद्धा पावणार नाही. पण आपण आज एक सत्य काय दावायचा प्रयत्न करतोय की ही केळी, मला काय म्हणायचं, आता मी बोलतोय ऐका बरं का, मी बोलतोय तुम्हाला दोघांना पण माझे विचार आवडले, तुम्ही जाताना म्हणणार आहे चहा पिऊन जावा साहेब, बघा बरं का, ही झालं माणुसकीचं नातं, बघा बरं का. आणि टाइम आल्यावर तुम्ही जीवन जावा म्हणणार, ही माणुसकीचं नातं झालं, विचार आवडले आणि आपले स्वभाव आवडले. ही पीक आपल्या रानात लावलेलं, ह्याच्यापाशी एक तासभर आपण आपली परिस्थिती चांगली बेकार आहे, खराब आहे, मी मार्केटमध्ये सगळ्यांबरोबर खरं वागतो म्हणून असं याला काही पण स्टोरी सांगत बसलो याच्या बुडात बसून, हे आपलं ऐकत नाही, हे ऐकत नाही, ही एकच ऐकत त्याला पाहिजे ती आपण दिलं आणि त्याला भेटलं, ती ऐकलं ही कधी कळतं, त्यांनी वाढ त्याची अपेक्षित वयानुसार झाली तर ती आपलं ऐकत आहे, त्याला पाहिजे ती दिलं, ही त्याच्या खुणा झाल्या. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर येणाऱ्या दिवसात ह्या केळीमध्ये काय बदल व्हावेत असं तुमची दोघा बंधूंची अपेक्षा आहे बाबा? घड, वादी, बुंदा व्यवस्थित. आता घड, वादी, बुंदा ह्याला 6 महिन्याचा कालावधी, हा की पण 2 महिन्यात अपेक्षित काय? 2 महिने आम्ही तुम्हाला 2च महिन्याचं मार्गदर्शन देणार आहे. बरोबर आहे का नाही? हा, वाढ चांगली व्हावी, वाढ चांगली व्हावी, वय खाऊ नये, प्लॉट खालीवर होऊ नये, टेम्परेचरला बळी जाऊ नये, एक समान सुटाळी होऊ नये, व्हायरसला बळी जाऊ नये. ह्याच्या पुढे काय अपेक्षित? काय नाही, एक समानता एक महत्वाची. बरोबर आहे का नाही? आणि इतर शेतकऱ्यांनी जसं तुम्ही त्यांचा प्लॉट बघून म्हणले की बाबा काय केलं, तसं तुम्हाला पण विचारावं की साहेब तुम्ही काय केलं, त्यावेळेस खरा आनंद 2 महिन्यांनी आपण व्यक्त करू, जे काय असेल ते. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. विठ्ठल चंद्रकांत कोकरे, राहणार खातगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर आपण गेल्या वेळेस 14 मार्च 2025 ला ह्या प्लॉटची पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. हो. आजची तारीख किती? 14/4/2025 एप्रिल. 14 एप्रिल 2025 म्हणजे 14/4/2025. तर ह्या प्लॉटला आपलं मार्गदर्शन घेऊन 1 महिना पूर्ण झालाय. तर ह्याच्यावरती आतापर्यंत वापरा बायोऑर्गॅनिकचे स्प्रे किती झाले बरं? रोहर आणि गुरथराचे स्प्रे आपण जसं शेड्यूल दिलंय ना तसं पूर्ण केलं, त्या पद्धतीने वापर. पूर्ण केलं. आणि जी काही आपण ड्रिचिंगला दिलं, कारण ड्रिपनी सोडावं असं आम्हालाच वाटत नव्हतं, कारण झाडं खूप लहान होती. आणि तुमच्या केळीचं वय किती काय पहिल्या अवस्थेच्या व्हिडिओमध्ये सगळा उल्लेख आहे, म्हणजे ह्या केळीचं वय किती काय, पण आपल्याला ती झाडाची संख्या एकदम बारीक वाटल्यामुळं आपण ड्रिपनी सोडायची, ती तुम्हाला ड्रिचिंग केली. बरोबर आहे का नाही? मग ती ड्रिचिंग करायला सांगितल्यानंतर तुम्ही ती ड्रिचिंग पण केली. मग मला काय म्हणायचं, आज फक्त बरोबर 1 महिना झालेला आहे, तर तुम्हाला प्लॉटमध्ये बदल काय जाणवले? बदल, झाडाची उंची वाढली, बुंदा वाढला, पान रुंद झालं, पोगा सरळ निघला. आणि टेम्परेचरला बळी चाललंय का? टेम्परेचरला बळी नाही, काय नाही. तुटाळी वगैरे काय? तुटाळी सुद्धा नाही झाली. व्हायरस बी नाही. म्हणजे मी काय गोष्टी मुद्दा विचारतोय, म्हणजे व्हायरस नाहीच साहेब. बरोबर आहे का? आजच्या परिस्थितीला मला काय म्हणायचे, उदाहरणार्थ रामेश्वर घोगरे सर तुमच्याकडे त्यावेळेस आले नसते किंवा तुम्ही आले तरी मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला नसता. बरोबर. तर आजच्या प्लॉटची ह्या काय कंडिशन असते, तुम्हाला एक अंदाज काय वाटतं? हे असं हेच एवढं सारखं किंवा थोडंफार ही जी आहेत कुठतरी बारीक बारीक राहिलेली, ही असा आपला अख्खा प्लॉट आज आपल्याला नजरेला पाहावा लागला असता. आणि तसा आपण ज्या वेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला स्वतःच्या मनाला एक प्रश्न पडतो की मी कष्ट करायला, खर्च करायला कमी न पडता माझ्या जमिनीत मी लावलेली ही केळी वय का खाती, आणि आता मग मी काय करू, प्रश्न पडलेला स्वतःला पडतो. बरोबर आहे ना? पण आता ह्या सगळ्या समस्यातनं तुम्ही जर आता थोडंसं कॅमेरा काय करा साहेब, पूर्ण प्लॉटवरती असा आहे असा एकदम व्यवस्थित दमाने फिरून घ्या आणि अगदी तुमच्या पाठीमागपर्यंत फिरून घ्या, कारण ही झाडं आपली किती 41 झाड आहेत आणि क्षेत्र किती या 2 एकर 5 गुंठ. 2 एकर 5 गुंठामध्ये 41 झाडं लावल्यात, म्हणजे ही लावण्याची पद्धत वेगळी वापरलेली. 2 झाडाच्या मध्ये अंतर किती ठेवलंय? 4. असं अंतर ठेवलंय 6 आणि असं अंतर ठेवलंय 5. बरोबर आहे की नाही? म्हणजे एक झाडं जास्त बसवण्याचं एक थोडक्यात वेगळा पॅटर्न साहेबांनी वापरलाय आणि जास्त उत्पादन काढायची आशा आहे. पण साहेबांचं पण ज्यावेळेस इथं आमचा 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे पूर्वावस्थेत साहेब, का हो, म्हणजे 1-2 मिनिटाचा नाही तर 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आणि आज पण आपण ह्याच ठिकाणी ह्याच लोकेशनला अगदी आपण पहिला व्हिडिओ पाहून आता लोकेशनला उभा राहिलोय. मग मला काय म्हणायचं, जे काय आता आपले हे व्हिडिओ पाहतात महाराष्ट्रातले शेतकरी पाहतात व्हिडिओ, अगदी महाराष्ट्राचे बाहेरचे आपले शेतकरी जे काय आहेत भारतातले ते सगळे शेतकरी यूट्यूबला व्हिडिओ पाहतात. पण आजच्या कंडिशनला विषय काय झाला आहे, ज्यांनी केळी लावली जानेवारीत, फेब्रुवारीत, मार्चमध्ये किंवा कोणी डिसेंबर, नोव्हेंबरमध्ये केळी लावली, बऱ्याच शेतकऱ्यांना आज अशा समस्या आल्यात की पिकाने वय खाल्लंय,
साहेबांचाच उदाहरण पुढे आपण त्यांचा व्हिडिओ काढून आलोय पूर्वावस्थेचा. पुढं आणि- आपले अगोदर लावली आपली त्याच्यानंतर तरी उंची आपण आताच बघितली हा तिथं किती इथं काय दिवसाचा फरक आहे ह्यांच्यात तुमच्यात लागणीमध्ये? 15 दिवसाचा असेल. किती तारीख सांगितली ह्यांची? 20 जानेवारी. 20 जानेवारी. आपली 27 जानेवारी असेल. हा जी काय असेल ते 7-8 दिवसाचा फरक समजा. 7-8. पण पण रोप आपली लहान होती ह्यांची मोठी आलती. आपली रोपं किती व्हिडिओ मध्ये दिसतात. येतानाच एवढी आलती, हा. ह्यांची अशी आलती का हा मोठी आलती. म्हणजे रोपं ह्यांची टणक आलती, तुमची हा. बारीक आलती लय आणि म्हणजे सगळ्या- मकाचा मोडच. हा ही नाही. बारीक आहे. म्हणजे थोडक्यात ही केळी येईन का नाही ही शाश्वती नव्हती, हा. कारण टेम्परेचर होतं टेम्परेचर आणि आता बी टेम्परेचर आहे. आहे. पण विषय काय आहे की तुम्ही वापरा बायोनिकला स्वीकारल्यामुळं मला वैयक्तिक असं म्हणायचं की तुम्ही तरलायत बाबा. हो तर मग तुम्ही तरलायत तर जी काय आपले केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ह्यांच्यासाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल का मी विचारतो सल्ला आणि संदेश. आता तुमच्याकडे 1 महिन्याचा अनुभव होईल. हो बिगर अनुभवाचा जर आम्ही तुम्हाला विचारायला गेलो, मी मागाशी म्हणलं तसं तुम्ही आमचं वापरलंच नाही, तुमचा प्लॉट आणलाय सुंदर आणि आम्ही तुम्हाला उभा केलं आणि म्हणलं आमच्या कंपनीचं नाव घ्या, नाही. तर तुम्ही घेऊ शकत नाही. घेणार मी म्हणतो पैशावरती कुणी विकलं जातं, कशावर विकलं जातं त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही काय. बरोबर. कारण आज पैशासाठी झुकणारी खूप मंडळी आहेत. पण आपला एक शेतकरी असा आहे की तो शक्यतो झुकत नाही, पण त्याला पण झुकवणारी आपली मंडळीच आहेत, दुसरी कुणीच नाहीत. पण तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत ज्यांनी जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लागण केली, ज्यांची काय केळीनी वय खाल्लंय, टेम्परेचरला बळी चालली, गच्चा धरती, मर वाढली, व्हायरस वाढलाय आणि केळी उचला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगता की बाबा वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तारांबळ झाल्यावर वापरलं पाहिजे का लागण झाल्यावर एक 8-15 दिवसांनी चालू केलं पाहिजे का शेजारी मित्रमंडळी नातेवाईक कोणतरी एखादा रानात आल्यानंतर सांगितल्यावर ही प्लॉट आता मोडून टाका, उपटून टाका किंवा ह्याने वैलय खाल्ले, ही प्लॉट काय सुधरत नसतो, असे सल्ले मिळाल्यानंतर वापरा बायोनिककडे वळावं, ही कधी वळलं पाहिजे? वापरा बायोनिककडे लागवड झाल्यापासून 15 दिवसात चालू केलं चालू केलं पाहिजे हा. आणि केल्यावर कंटिन्यू केलं पाहिजे का अर्ध्यात सोडलं पाहिजे? कंटिन्यू केलं पाहिजे. कंटिन्यू. मी तुम्हालाच काय विचारतो ही तुमच्या नजरेला दिसतंय आणि कष्ट करणाऱ्याला ज्या वेळेस यश येतं त्यावेळेस कष्ट करायला कष्ट करू वाटतं. बरोबर. नाही तर कष्ट करता करता जर कष्ट करणाऱ्याला जर तिथं यश आलेलं स्वतःच्या रानात नाही दिसलं तर त्याला स्वतःला पडलेला प्रश्न कोणता आहे की मी आता कष्ट करायचंच बंद करतो. कारण कष्ट करून काय होईनाच तर मग ह्याच्यातनं निघणार उत्पादन जर माझं स्वतःचं घर चालू शकत नाही तर मग मी ही शेती सोडून करतो की दुसऱ्याची तर काम काहीतरी जी सांगन ती कोणी, ही स्वतःच्या मनाला पडलेला प्रश्न आहे. कारण कष्टाला कमी नाही शेतकरी आपला काय. नाही. तर तुम्हाला ही जी मिळालेला रिझल्ट आहे ह्याच्यावरती तुम्ही आजच्या परिस्थितीत समाधानी आहेत, हो हिथनं पुढं कंटिन्यू करणार आहेत. हो. ओके. दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या बारामतीतून आलेल्या कोकणी सरांकडून तुमचं जसं घडलं तसं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी प्रेरणादायी माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. विठ्ठल चंद्रकांत कोकरे, राहणार खातगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर आपल्या घोगरे सरांनी तुम्हाला जे मार्गदर्शन दिलं आपल्या किती तारखेला दिलं पूर्वावस्था आपण काढली होती त्यावेळेस? 14/3. 14 मार्च 2025. हा. आणि दुसरी आपण शूटिंग काढली होती त्याची तारीख किती होती दुसऱ्या मार्गदर्शनाची? 14/4. 14 एप्रिल 2025. आणि आजची तारीख किती आहे? 10/5/25. 10 मे 2025. म्हणजे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ह्या प्लॉटला देऊन आणखी उद्याच्या येणाऱ्या जी 14 तारीख आहे 14 मे 2025 ला ह्याला 2 महिने पूर्ण होत्या. म्हणजे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन देऊन 2 महिने पूर्ण व्हायला 4 दिवस आणखी बाकी टाइम आहे. बरोबर आहे का नाही? हा बरोबर. तर तुम्ही जे काही हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन अगदी आम्ही सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही शेड्यूल ह्याला वापरलेला आहे. हो. बरोबर आहे का नाही? हो. आधी कशी रोपं होती, दुसऱ्या अवस्थेत किती बदल झाला, आज तिसरी अवस्था काढतोय, किती बदल झाला आपल्याला ह्यामध्ये दिसतोच आहे. हो, पण आता जी आपली लहान रोपं होती आणि तुम्ही तेव्हापासून जे घेतलेले हे मार्गदर्शन आहे आणि एकदम कंटिन्यू केलेले, आता तुम्हाला आम्ही ज्या वेळेस 1 महिन्यानेच बरोबर येऊन गेलो त्या कंडिशनचं ही झाड असेल जवळपास किंवा हा. बारीक मोठा असेल. आता बघितलं तर ही डोकीला लागतोय पाला, डोक्याला. अगदी बारीक बी आहेत, नाही असा विषय नाही. तुमच्यात किती नाही म्हटलं तरी ह्या पूर्ण किती झाड आहेत आपली सगळी ही? 41. 41. क्षेत्र किती आहे? 2 एकर 5 गुंठ. 2 एकर 5 गुंठामध्ये 41 झाडं लावल्यात. आणि किती नाही म्हणलं तरी 100च्या आसपास झाडं आपली लहान. अशी निघत आहे कडकोपऱ्याने. ला. बरोबर आहे का नाही? हो. 100च्या पुढे नाही निघणार पण 100% निघते. म्हणजे कडकोपऱ्याने कुठतरी राहिलेत. पण आपण तरी बी आज लोकेशनला उभा राहिलोय. आता तुम्ही जे हे तुमच्या अनुभवामध्ये किंवा तुमच्या शेड्यूलमध्ये हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड करून जो झालेला बदल आहे तर तुम्हाला कसं वाटतंय नेमका रिझल्ट? रिझल्ट चांगला आहे. बुंदा वाढतोय, पानं रुंद होत्यात. हा
टेम्परेचरला वगैरे काय? टेम्परेचरला बी ओके मध्ये चालते, म्हणजे काही लय बळी पडत नाही म्हणजे जळत नाही, जळायचं प्रमाण कमी आहे. हा हा. ह्याला पाल्यामध्ये जो डिस्टन्स पाहिजे, ते दोन पाल्याच्या मध्ये जे अंतरी पाहिजे, अंतर ह्याला आलंय. बाउंडरी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे पान बी अशा. असं चांगलं निघतंय. हा, रक्के पान निघते आणि रुंद पान निघतंय. निघालेला पाला जो आहे हा पाला आपल्याला दिसतोय, हा रुंद आणि पान बी रुंद होतंय, पोगा सरळ येतोय. पाला जाड आहे, पान बरोबर आहे का नाही? असं बघितलं लक्षात येतोय. जाड आहे पाला. झाड आहे एकदम एखाद्या पुष्ट्या भांड्या पुट्ट्या हाणल्या होईल. नाही चांगला पाला, आहे का? एकदम असं काही नाही की हम्म, ही असं. हम्म, हम्म, हम्म. बुंदा बी चांगला झालाय, बुंदा बी खालून चांगला बघा साईडला हम्म, हम्म. बुंदा बी व्यवस्थित झालाय. जमीन भुसभुशीत आहे आपली. हा. मला काय म्हणायचं आता, तुम्ही आपले जे काही केळी क्षेत्रात जे शेतकरी आहेत, जे नवीन असतील जुने असतील, पण ह्या खूप काय टेम्परेचर अगदी 40 पासून ते 45-46 पर्यंत काय काय भागामध्ये टेम्परेचर गेलेलं आहे. आपल्या भागामध्ये तसंच कमी जास्त झालेलं आहे. मग तुम्ही जे काय शेतकरी कुणी जानेवारी फेब्रुवारी, कुणी मार्च, कुणी एप्रिलमध्ये लागण केली, तर महाग पुढं झालेली झाडं किंवा टेम्परेचरला बळी गेलेली झाडं, मर थांबाना, अशा शेतकऱ्यांसाठी हा घेतलेला अनुभव तुम्ही 1 महिना आणि थोडक्यात 26 दिवसामध्ये जो झालेला बदल आहे, थोडक्यात डोक्याला झाड लागणं आणि पहिलं केवढं होतं ती व्हिडिओमध्ये आहे. आणि अशा टेम्परेचरमध्ये लागण करून अशी सक्सेस होणं म्हणजे थोडक्यात वाऱ्यात वात लावल्यासारखी आहे. आणि ती आपली लागली वात असं म्हणाय काय हरकत नाही, कारण वाऱ्यात दिवा लावता येत नाही. मराठी म्हण आहे ना की वाऱ्यात दिवा लावणं एवढं काय सोपं नाही बाबा, कारण वारं सुटलेलं असतं, म्हणजे काडी ओढून तो दिवा लावायचा प्रयत्न केला तर तो दिवा लागत नाही, कारण वारं भरपूर सुटलेलं असतं, कसंच त्याला आपण आवरू शकत नाही. पण इथं थोडक्यात ह्या टेम्परेचरला मेंटेन करणं आणि प्लॉट येणं म्हणजे जोकच नाही. म्हणजे हे काय म्हणजे आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांच्या लक्षात येते. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी 1 महिना 26 दिवसात झालेला जो हा बदल आहे, तर काय सांगू शकाल? वापरा बायोटे म्हणजे हे आहे ना, हे चांगलं औषध आहे, लोकांनी वापरावं याला. बुंदा वगैरे चांगला होतोय, झाडाची उंची बी फास्ट म्हणजे चालते, पानं वगैरे रुंद पडतात, वापरायला चांगलं औषध आहे. म्हणजे हे वापरताना निसंकोचपणे वापरलं पाहिजे का चौकशी करून वापरलं पाहिजे? म्हणजे आता मी मुद्दाम एक वेगळा शब्द आज वापरतो. नाही, निसंकोच वापरला तरी चालतंय, चौकशी करून वापरलं तरी चालतंय. म्हणजे असं नाही की काय चौकशी केल्यावर काय होतं, म्हणजे करू दे चौकशी, तुम्ही म्हणताय त्या भाषेत आपल्याला बोलायचं म्हणलं, कुठलं झालं चौकशी जरी केली कुठंही, तरी हे जी पेरणी झालेली आहे वापरा बायोनिकची, ही कुठंच लबाडीची झालेली नाही. त्याच्यामुळे चौकशी जरी केली तरी कुठवर पण त्यांना तेच ऐकाय भेटणार, बरोबर आहे की चांगलं आहे बाबा. फक्त विषय असा आहे, वापरावं लोकांनी, म्हणजे वापरावं लोकांनी, चांगलं आहे वापरायला. ह्याचा विषय कसा आहे की आपण ज्या वेळेस बघा, समजा तुम्ही का व्हायना घोगरे सर आले तुमच्याकडे, तुम्ही स्वीकारलं, तुमच्या शेजारी तुम्ही रिझल्ट बघितला, लगेच स्वीकारलं, आज दिसते. आता तुम्ही जर हिथं असे म्हणले असते की बघू बघू बघू, आता ह्या बघू बघू विषय काय होतो की वेळ निघून जातो, खर्च वाढतो, आणि मनस्थिती खर्च करायची राहत नाही, कष्ट करायची राहत नाही, आणि प्लॉट ठेवण्याची बी राहत नाही. म्हणजे मनस्थिती सगळीकडून ज्यावेळेस खराब होती, म्हणजे मन नाराज होतं, त्यावेळेस जी आपला शेतकरी हारला जातो. त्याच्या अगोदर मला वाटतंय की तुम्हाला ज्या दिवशी वापरा बायोनिकचे व्हिडिओ पाहायला भेटतील त्या दिवसापासून तरी तुम्ही वापरा बायोनिकला स्वीकारा, आणि नुसतं वैयक्तिक स्वीकारू नका. तर तुम्ही हे व्हिडिओ पाहता पाहता जे काय तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला वगैरे ग्रुप असतील, तर त्या ग्रुपवरती हे वापरा बायोनिकचे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये जे काही आपले अडचणीत आलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आपण एक सोडवण्याचा छोटासा प्रयत्न करू, तुम्ही केलेल्या सहकार्यातून. कारण आम्ही जरी हे व्हिडिओ काढत असलो, साहेब जरी रिझल्ट आहे म्हणून सांगत असलं, झाड जरी साक्षीदार आज आपल्याला पुढं उभा राहा म्हणजे अगदी रिझल्ट दावत असलं, तरी पण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जर हे वापरा बायोनिकचे व्हिडिओ समोर आले नाहीत, किंवा कुणीतरी सांगितलं नाही की मी तुम्हाला एक लिंक टाकली वापरा बायोनिकची व्हॉट्सअपला, थोडंसं पाहून बघा तुम्हाला काय वाटतंय. आपण जोपर्यंत अशी चर्चा करत नाही एकामेकात, तोपर्यंत आपण आपल्या शेतकऱ्यांना वाचवू शकत नाही. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर. कारण तुम्ही जर 2 एकर 5 गुंठ्यामध्ये जर 4100 झाडं लावताय आणि आज ती सक्सेस होत्यात, वाढत्यात, हे दिसतंय आपल्याला. त्याआधी मी म्हणतो 100 झाडं आपली बारीक मोठी आहेत, आपण म्हणत नाही की बाबा सगळी 100% सक्सेस झाली. मी म्हणतो आहे 5-10% प्रॉब्लेम कडकोपऱ्याने आहे, पण टेम्परेचर पण होतं हे आपल्याला लक्षात येतंय. आणि जर वापरा बायोनिक नसतं स्वीकारलं तर कदाचित मी म्हणतो ही न स्वीकारणाऱ्यांची बी सगळ्यांची केळी चांगली यावं. पण जर वापरा बायोनिक न स्वीकारता जर मी म्हणतो सगळाच प्लॉट जर असा कडकोपऱ्याने नाही मध्ये बी असा राहिला, तर मग लय मोठं दुःख आहे. मला काय म्हणायचं, आज ही बघितलं ना, ही किती टक्के 41 फक्त 100 झाडं खराब आहेत. म्हणजे मी म्हणतो किती टक्केवारी काढायची म्हणल्यावर किती येईल? 1%. बरोबर आहे का? जी काय येईन ती, पण 41 झाडात जर 100 झाडं बारीक मोठीत, मिली फिली नाहीत, फक्त बारीक मोठीत,
तर मी म्हणतो वापरा बायोरेनिकला स्वीकारायला काहीच हरकत नाही, कारण आम्ही खूप असे काही प्लॉट बघतो की 41 नाही 2000 झाडात 1000 तुटाळी टाकली, काही शेतकऱ्यांनी 1500 झाडात 1200 तुटाळी टाकली, काही शेतकऱ्यांनी 1200 झाडात 800 तुटाळी टाकली. अशा खूप काही वेगवेगळ्या प्रत्येक शेतकऱ्या स्टोर आहेत. आणि मग खालीवर झाला प्लॉट, आता काय करू, खोडवा धरलाय सुधरा नाही, सुरू धरलाय सुधरा नाही, मग प्लॉट खालीवर होतोय, टेम्परेचरला बळी जातोय, प्लॉट गच्चा धरतोय, टेम्परेचरने अगदी सुकाट होतोय, रानात आल्यानंतर प्लॉटकडे बघू वाटाना, प्लॉटला मालकाकडे बघू वाटाना, ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत उन्हाने लय सुकट होते आहे का नाही. पण आपला प्लॉट हे टेम्परेचरला सुद्धा कसा दिसतोय, जसं काय आपल्यावर शेण नेट आहे ह्या प्लॉटची वर की बाबा ह्याला ऊन लागा ना, आहे का नाही. असा प्लॉट इकडे बघा खेचत हा, खाली, हा. इकडे वरचं पोंग बघा किती. सगळं एकदम असं फ्रेश आहे, कारण फ्रेश दिसणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत, हो सम हेतनं पुढे कंटिन्यू करणार आहेत. हो. ओके. दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. विठ्ठल चंद्रकांत कोकरे, राहणार खतगाव, करमाळ तालुका, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय आहे बरं साहेब? 16/6/2025. 16 जून 2025. आता आपण ह्या केळीची शूटिंग काढली होती काहीतरी 14 मार्च 2025 ला, आणि त्यानंतर काहीतरी 15 का 16 ला आपण एप्रिल मध्ये हा एप्रिल किंवा मे मध्ये असं जे काय, तर ती एक दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली होती. त्याच्यानंतर मला वाटतं तिसऱ्या अवस्थेची काढली होती असं काहीतरी आहे. हा तिसरी आणि आज चौथी असेल किंवा तिसरी असेल जी काय आहे, पण त्याचे फोटो व्हिडिओ आपल्याकडे सगळंच आहे. आपण जे काय बोलतोय त्याचे प्रूफ जसं आज आपण व्हिडिओ काढतोय तसे आपल्याकडे आहेत. तर आता तुम्ही तुमच्या आहे ह्या शेड्यूल मध्ये वापरा बायोरेनिकच्या आतापर्यंत ह्याला किती डोस सोडलेत आपण? 3 डोस सोडलेत. आणि स्प्रे किती झालेत? स्प्रे भरपूर झाले, भरपूर झाले. म्हणजे 15 दिवसाड म्हणजे 3 दिवसाला स्प्रे केलाय. 3 दिवसाला स्प्रे झाले. आता हे आपले 2 एकरामध्ये 2 एकर आणि किती गुंठ रान आहे आपलं? 5 गुण. ही आपली किती बाय किती वरची लागण आहे? ही मधला 4 आहे, ही 6 आहे. हा, म्हणजे ही समोर समोर चार. जी आहे ही 4 आणि ही सहा. 6 आणि ही समोर समोर 5. असं 2 एकर 5 गुंठ्यामध्ये तुम्ही झाडं किती बसवल्यात? 42. कारण विषय कसा आहे, कमी जागेमध्ये जास्त झाडं म्हणजे जास्त उत्पादन. आता ती जास्त निघायसाठी झाडं पण तशी आली पाहिजेत. मग त्यासाठी तुम्ही तुमच्या आहे शेड्यूल मध्ये तुम्ही काय घेतलं की वापरा बायोरेनिकचं ऍड करून घेतलं. मग तुम्हाला जी काय सोडल्यावर जी काय बदल जाणवतोय, तर ती बदल तुम्हाला काय वाटतंय नेमकं? बदल चांगला आहे, बुंदा ही वाढलाय चांगला, आहे का हे पसरून निघतात. हा, जी काय टेम्परेचर मध्ये जे काय सरळ केळी चालतं. थांबत होत्या, ते टेम्परेचर मध्ये चांगले चालले. टेम्परेचर मध्ये आपल्याला प्रॉब्लेम आला नाही. नाही सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, केळीची रोपं पाहिजे अशी नव्हती. आपल्या पूर्वावस्थेच्या व्हिडिओ मध्ये आहे सगळं. लय बारकी. आणि आज जर बघितलं ही केळी, तर लागणीपासून हे केळीचं आतापर्यंत वय जर म्हणलं तर किती येईल? 4.5 महिने. 4.5 महिने पूर्ण झालेले आहे. तर तुम्ही केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत, ज्यांची बाग खालीवर झालेली आहे, मर वाढतीया, बाग वय खातीया, भरपूर आपले शेतकरी मित्र अनेक प्रकारची काय मार्केटमधली खतं टॉनिक आणून वापरतात आणि प्लॉट वय खातोय, ह्यांच्यासाठी घेतलेला 3 डोसचा जो अनुभव आहे तुम्ही, तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुम्ही सल्ला संदेश काय सांगू शकाल? चांगलं आहे वापरा बायो ऑर्गॅनिक. आपलं बुंदा वाढतंय, पोगा सरळ निघतोय, पानं पसरून निघतात, उंची वाढते चांगली. मला काय म्हणायचं बघा बरं का, तुम्ही धाडसी निर्णय घेतला, आज आपल्याला इथं धाडसी निर्णय घेतलेलाचा रिझल्ट दिसतोय. आता विषय असा होतो केळी क्षेत्रातल्या आपल्या शेतकऱ्यांचा, शेतकरी कुठले असू द्या, कुठल्या क्षेत्रातले कुठल्या भागातले असू द्या, आपला शेतकरी कष्ट कराय खर्च कराय कमी नाही बरं का. नाही पण विषय काय होतोय, ज्या वेळेस पीक वय खातंय त्यावेळेस आपल्या शेतकरी मित्राला पडलेला प्रश्न असा आहे की मी आता काय करू. जास्त दिवस म्हणजे ती पीक आता मी कशा म्हणजे चांगल्या लेवलला काय करून आणू, म्हणजे करायचं तर काहीच कमी पडलेला नसतो, खर्च करावी कष्ट करावी, पण आता काय करू हा लागतंय बरोबर आहे का नाही. मग त्यावेळेस मला काय म्हणायचंय, ज्यांना काय असं वाटतंय की मी कष्ट करून खर्च करून वेळ देऊन माझं पीक वय खातंय, त्या शेतकऱ्यांनी तरी मला वाटतं अगदी हात जोडून विनंती करतो की तुमच्या कष्टाला तुम्ही वाया जाऊन देऊ नका, तुम्ही वापरा बायोरेनिककडे वळा. हा, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जर सक्सेस असताल तर आपल्याला आनंद आहे. वापरा बायोरेनिक न वापरता खूप शेतकरी सक्सेस आहेत आणि राहावेत. आपलं असं म्हणणं नाही की आपलं वापरल्यावर तुम्ही सक्सेस व्हा, पण ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा मी माझ्या पद्धतीने सगळे प्रयत्न करून मी ह्या वेळेस जरा थोडंसं मला वेगळंच वाटतंय माझं पीक, त्यावेळेस तरी वापरा. कारण मला काय म्हणायचंय, तुमचं हे पूर्वावस्थेचं व्हिडिओ फोटो जर बघितले तर ह्या अशी केळी बऱ्याच जणांना शंका येईल. पण विषय असा आहे की तुम्ही स्वीकारल्यामुळं आज तुम्हाला असं महाग वळून बघायची गरज नाही की, कारण प्लॉट एकदम सुंदर आलेला आहे, खालीवर नाही काय नाही. मी म्हणतोय ह्या 5-50-100 झाडं जर सोडली प्रत्येक राहतेच की, तर आपला प्लॉट एकदम सुंदर आहे, बरोबर आहे का नाही. अगदी दिवस मावळाला चाललाय
आपण तरी पण ह्या ठिकाणी आहे लोकेशनला आपण तिसरी किंवा चौथी अवस्था जी आहे ते आपल्याकडे व्हिडिओ फोटोनुसार आपण ठरवू. तिसरीच असेल. तिसरी असू द्या, आपण त्याच्यानुसारच ठरवू शकतो. कारण ज्या वेळेस हे जे सगळे फोटो आम्ही व्हिडिओ बघतो त्यावेळेस आम्ही ठरवू शकतो की तिसरी का चौथी. आणि तुम्ही पण, कारण आम्ही तुमच्याकडे व्हिजिटला इकडे आलो की आम्ही येतोच आहे आणि तुम्ही डोस घेताच आहे. म्हणजे विषय आपला जो चाललाय तो रेग्युलर चाललाय. तर तुम्ही हे मार्गदर्शन आजच्या परिस्थितीला घेऊन समाधानी आहेत. हो समज. आणि इथनं पुढे आपल्याला आता कंटिन्यू करायचं का आपल्याला आहे एवढं रिझल्ट कंटिन्यू. साहेब आता तुम्ही इथनं जाताय आता रोज. तुम्हाला काय वाटतं की बदल जरा बदल आहेच का नाही? आधी हो. सुरुवातीला ना ती हालतच नव्हती. इथे सुरुवातीला काय नाही. लहान होती, ही किळी अगोदर होती. लावल्या लहान होती आणि हा. टेम्परेचर मध्ये सापडलेली किळी. म्हणजे हालतच नव्हती. हा. म्हणजे लय लहान म्हणजे काय तिला हीच नव्हतं. मक्काच्या मोडावाने रोप होती. म्हणजे मग त्याच्यामुळं ती, आणि त्यांनी म्हणजे लय खर्च करून बी ती हल्ली नव्हती. हम्म, 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 म्हणजे जागेवर राहिलेली होती, म्हणजे नुसती हिरवीच होती. हम्म, हम्म. म्हणजे अशी त्याची काय वाढ ही काय म्हणजे होत म्हणजे ही नव्हती. घ्यायच्या अगोदर तुम्ही भरपूर आबादले. लय म्हणजे लय आवाजल्या, म्हणजे मापाच्या पुढे सोडून द्यायचा असला टाइम होता. म्हणजे एवढं झाला म्हणायची भेट आपली त्या डोंगरे साहेबांमुळे. बरोबर आहे. हाय का नाही? त्यांनी सांगितलं की ती बुवा, ना सुरुवातीला रोज म्हणलं तरी प्रेम मारत होत. सकाळ आणि संध्याकाळ रोज प्रेम होत राहिला. इथं काय बांध पलीकडेच आहे. आम्हाला इकडे आता आम्हाला खरं कळलंय. आम्ही म्हणलं तुम्ही अगोदर काही जास्त आबादलेच नाही, नव्हते. आबादलेत म्हणजे लय आबादली, पण ती रिझल्ट तसा लागला नाही. नाही नाही, मग आपण ही व्हिडिओ का काढतोय ऐका. विषय असा आहे की आपण ही युट्यूबला टाकतोय सगळं. हो, विषय बरोबर काय? आहे ना, पण ती सुरुवातीला ही जी अपडेट होती ती म्हणजे कसं म्हणतात ना, ते मोकार. मग तसं नाही, काम मोकार झालं. नाही, मोकार नाही. मोकारच म्हणावं लागेल. काय नाही. सुद्धा त्यात फरक पडला नव्हता. नाही, हा, म्हणजे कसं आहे, अहो सकाळ संध्याकाळ 2 वेळेस जर माणूस त्यात फिरल्यावर काहीतरी त्यात फरक पडला पाहिजे ना. नाही नाही, तुम्ही म्हणताय ही 100% मला मी मान्य बी करतो. पण मला काय म्हणायचं विषय, तुम्ही तुमच्या पद्धतीने जी झटत होता, तुम्ही त्याच्यावर- खर्च बी करत होता. हा, मग ती झटल्यामुळं फक्त झाडं जाग्यावर राहिली. नसती ना झटलं तर ती झाडं बी जळून गेली असती. पण मला काय म्हणायचंय, तुम्ही लय मोठा उल्लेख केलाय की हे कष्टाला आणि खर्चाला कमी नव्हते. ऐका, हो बरोबर आहे आणि ना. ज्या वेळेस हे सोडलं त्यावेळेस पिकांनी थोडक्यात वय खाल्लेलं बाहेर काढलं, टवटवी आली, प्लॉट फुलला. पण ज्या वेळेस आता हे आपले जे आपण पाहणारे शेतकरी मित्र आहेत, युट्यूबला प्रत्येक जण काय करतो की त्याची काय केळी उचला ना ती कुठतरी सर्च करतो, मोडून बघतायच टाकणारी ते. केळी किंवा वय खाल्लेली केळी ही कुठं बहुत सुधारलेलं कोणाच प्लॉट आहेत का. आपण एक पहिल्यापासून खासियत काय ठेवली माहिती का? आज तुम्ही आमच्या तिसऱ्या अवस्थेत आहेत, पण आम्ही खासियत काय ठेवली, ह्या झाडापाशीच आम्ही पहिल्यापासून उभा आहे. हा. साहेब बरोबर आहे का? आम्ही लोकेशन हलवलेलं नाही. बरोबर आता आहे. ह्याच्यात ती आम्हाला झाडात दिसणार फरक नाही. कळतोय ना. हा, म्हणजे पाठीमागची झाडं ही येणार आहेत ना त्याच्यामध्ये. त्याच्यात ती येतात, हा, आणि- या झाडात पहिल्यापासून असल्यामुळे कळतंय ना, ती पहिल्या वेळेस किती होतं झाड ते. पाठीमागची ती हा. सगळंच येते आणि आता आपण काय करणार आहे, आता ह्या झाडाची एवढी वाढ झाली, आता पुढच्या जे शूटिंग आहेत एकदम कडवून काढणार आहेत, म्हणजे बाहेर. दिसणार दिसणार नाही नाही. आता, ती पुढली पानं वर जाणार आहेत. आपण हे असं का काढतोय की जे शेतकरी पाहणार आहेत, विषय आज मार्केटमध्ये बरोबर काय आहे. त्यांना चाललंय, बी दिसलं पाहिजे ना, त्या जाग्यावर आहे का दुसरीकडे ती तरी कळलं पाहिजे ना. कारण आज मार्केटमध्ये नाही मोठं झाड बघूनच नुसतं ही काढलं तर तसं आम्ही बी बोलायचीच गरज नाही. तुम्ही आमच्या मनातलं बोलताय, कारण मनातलं का बोलताय. म्हणजे आपल्याला बी आपण जे बघतो ते बरोबर आहे ना. म्हणजे कसं आहे, शेतकरी बघतो ते बाबा तीच झाड आहे का दुसरी झाड. आता तुम्ही आता हे आज हिथं काढलं, उद्या ते मोठ्या झाडापाशी जाऊन काढलं तर काय करणार आहे? एकदम बरोबर आहे. हा, नाही नाही, कोणाचं झालं नाही, तर कुठली बदलून कंपनी- झाड काढल्यावर काय करणार आहे? मार्केट मधली कुणी असू दे, आपल्याला काय करायचंय फक्त दिशा आणि दशा. आज प्रत्येक शेतकरी आशावादी, बरोबर आहे का हा, नाही? बरोबर आहे. पण त्या आशावादी कष्टकरी शेतकऱ्याला जर दिशा नाही भेटली तर त्याच्या कष्टाची, खर्चाची आणि वेळेची दशा होती. नाही ना, काय आणि मग या तिन्ही ठिकाणी जी दशा होती का नाही, त्या ठिकाणी वापराबाहेरून आपलं न्याय काय देते की तुमचं खाल्लेलं वय, केलेलं कष्ट, गेलेला वेळ हे सगळं तुम्हाला इथं दिसते. मग ह्याच्यात दिसलं तर त्याचा रिझल्ट म्हणता येतोय ना. बरोबर आहे. नाही दिसल्यावर कोणीच म्हणणार नाही ना त्याचा आता जर रिझल्ट. इथं समजा ह्यांना तुम्ही जे म्हणताय ह्यांनी सगळं करून तुमच्या हा. नजरे पुढे होतं, हो, आणि जर आता आम्ही व्हिडिओ बी काढायलो ऐका हो म्हणून फक्त, आणि जर इथं दिसलं नसतं तुम्ही ह्यांना जरी उभं राहून दिलं असतं घेत, तुम्ही तर नसताच राहिला. आता जरी फरक पडला नसता तर म्हणलं असतं ना, काय फायदाच नाही ना त्या औषधापासून घेऊन. हा. जर पहिलं आहे तीच पोझिशन राहिली तर मग औषध घेऊन तरी काय उपयोग आहे? हा, म्हणजे आपण हे चाललाय फक्त छोटासा प्रयत्न ह्याच्यासाठी की आपल्या वापराबाहेरून एक ब्रीद वाक्य, कष्टकरी शेतकऱ्याला हरून द्यायचं नाही. कोणाला हरून द्यायचं नाही? शेतकऱ्याला. कष्टकरी शेतकऱ्याला. शेतकरी बरोबर आहे, खूप आहेत. कष्ट बी पाहिजे ना, नुसतं शेतकरी धरून बी उपयोग नाही, त्याला आबादला बी पाहिजे. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक वाक्य आहे ती की प्रत्येक जण पीक करतंय. करतंय, आम्ही बी पण बऱ्याच त्याच्याकडे जागेवर जातो, लक्ष नाही दिल्यावर नाही ना उपयोग. केळीत आलं तर कमर एवढं गुड एवढं गावात आहे, आम्ही तिथं हात जोडून मागे येतो, आमचं नाही मार्गदर्शन नाही, सुद्धा तिथं देत उपयोगच होणार नाही ना. नाही. म्हणून कंपनीने असा विचारपूर्वक शब्द वापरलेला आहे, कष्टकरी शेतकऱ्याला हरून द्यायचं नाही. म्हणजे बरोबर तुमचं रान स्वच्छ आहे, तुमचं सगळंच कष्ट भरपूर म्हणजे आहे. आबादणारा बी माणूस पाहिजे ना.
असं आहे. नाहीच आबादलं तुम्ही किती जरी खतं दिली आणि सोडली तर त्याला नाही लागू झाल्यावर काय त्याला गवतानीच खाल्ली तर काहीच उपयोग नाही ना. हा तर आपल्याला येणाऱ्या दिवसात हे पाहायचंय की ह्या केळीचं साहेबांनी जो घेतलेला निर्णय आहे की आपल्याला शेवटचा दिवस गोड काढायचा आहे, त्यासाठी चाललेला नाही, आज चांगलंच आहे छोटासा म्हणजे. 8 तास आहे. ह्याची ज्यावेळेस निस्वन होईल त्यावेळेस बी आपल्याला व्हिडिओ काढायचे, बांधणी होईल त्यावेळेस बी व्हिडिओ काढायचे, आणि हे जे ज्यावेळेस निस्वन होऊन हे जे कमळ मोडतात त्यावेळेस एक व्हिडिओ काढायचा आणि तुमच्या हार्वेस्टिंगचा एक व्हिडिओ काढायचा. का तर ह्यांनी जे एक वेगळा प्रयोग केलाय, बरोबर 2 एकर 5 गुंठ्यामध्ये 42 झाडं, जास्त. तर ॲव्हरेज निघालं किती, म्हणजे ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे मग त्यांच्यासाठी त्याला- ह्यांचा हा व्हिडिओ प्रेरणादायी असणार आहे. बरोबर आहे. आणि आपण तो जिवंत धावणार आहे जागेवरच्या हाय, ही लोकेशन त्याच्यावर सकट. चालतंय ना मग ते हा. दावला तरच लोकांना बी त्याची खात्री बसते ना. एक line वाढते ना. मग तेच मग रोपचे त्याच्यामुळे तेच बसतात ना. मग मग ॲव्हरेज बी जास्त निघणार आहे ना, पण ते आपल्याला धावूनच द्यायचंय. मग ते रोप जास्त बसली की ॲव्हरेज जास्त निघते, पण त्याला सांभाळणे बी पाहिजे ना. ते लाईनीला आणि हे लाईनीला सोडणार आहे ते हे लाईनीला बी सोडतोय म्हणजे जातंय. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही वाढतंय ना ह्यात. तुम्ही हे सगळं नियोजन केलंय ना, खूप हा. छान केलंय. आम्ही तुमच्याकडे एवढं का पाठपुरावा मी म्हणतो करतोय. आता ते आणि ह्या लाईनीतली जगली ह्या लाईनीतली निम्म तरी घावून ना. निमो निम कसं 1% वाया नाही तुमचं झाड आता. कसं होणार, हा. एखादं दुसरं झाड जाते असं काय जास्त नाही जाणार नाही, नाही तुमचे ना ते. 42 लय झालं, 100 झाडाचं वरती तुटाळा गेले पकडायचं, बाकी 200 काय. गेली तर 4000 राहते. 4000 गुणुले 25 म्हणलं तर 100 टन आपल्याला माल पाहिजे. हा. मग तो निघतोय का हे आपल्याला पाहिजे. कारण बरेच जण एकरात 30 टन माल काढी देत, 2 एकरात झाला 60 टन. आता तुम्ही 2 एकरात किती काढताय? 100 टन. म्हणजे इतरांपासून तुम्ही 40 टन पुढे मग ती आणि जी रोपं- निघत आहे तीच आपल्याला लावायची. रोप जे जी काय निघत असेल त्याला ते तर काय काहीच नाही. जी निघेल कोणाच्या हातात त्याचं- नाही, हा, निघेल ती ती घ्यावं लागेल. घ्यावंच लागणार. पंक्तीला बसलंय आलेली वाटप तिथं काय आपल्याला ते- घ्यायची फक्त, बाकी हा, काय तिथं नाही. काय- आता लावलंय जीन तीन. पुढं हा. निसर्गाच्या पुढे ते निसर्गाच्या त्याला पुढे काय आपल्या सगळं प्रयत्न त्याला- आपल्याला जे करायचे ते करायचे. निसर्ग जी दिन आपल्याला त्याच्यात जे आपण समाधानी मानायचं आणि काय त्याला. तुम्ही दोघांनी मन मोकळेपणाने शेवट व्हिडिओ कट झाल्यावर म्हणजे धन्यवाद झाल्यावर परत जी सांगितलं त्याबद्दल तुमचं वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या घोगरे सरांकडून पुनश्च एकदा मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद.